फ्रेंड्स 31 डिसेंबरला ना मोस्टली हॉटेल आहे ना फुल असतात किंवा वेटिंग खूप असतं आणि अशा वेळेला काय होतं की ना बरेच जण आहे ना घरीच काहीतरी प्लॅन करतात. तर त्यासाठी खास आपण आहे ना हॉटेलसारखी एक भाजी करणार आहोत. ती आहे पनीर मखनी. यासाठी आपल्याला एक ग्रेव्ही तयार करायची. इकडे ना जसे लिस्टमध्ये दिलेत किंवा स्क्रीनवर दिलेत तसे खडे मसाले घ्यायचे, थोडं तेल, काजू आणि कोथिंबीरीच्या काड्या घ्यायच्या. तर ही आपण आहे ना स्पेशल मखनी ग्रेव्ही करत आहोत. तर एका पातेल्यामध्ये किंवा एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आहे ना हे सगळे खडे मसाले, लाल मिरची, हिरवी मिरची टाकून छानपैकी फ्राय करून घ्यायचं. त्यातच आहे ना एक 7 ते 8 चिरलेले टोमॅटो टाकायचे. मखनी ग्रेव्हीमध्ये किंवा ही जी भाजी आहे त्याच्यातनं या ग्रेव्हीमध्ये कांदा नसतो बरं का. फक्त टोमॅटोची ही स्पेशली पेस्ट असते. टोमॅटो टाकून झाल्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं. त्यानंतर हे जे मिक्सचर आहे ते गार करायचं आणि त्यातले सगळे खडे मसाले काढून टाकायचे आणि मस्त छान फाईन पेस्ट करायची. आता ही पेस्ट शिजवायची. त्याच कढईत थोडं बटर टाकायचं, पेस्ट टाकायची, थोडं क्रीम, कसुरी मेथी, गरम मसाला आणि ग्रेव्हीपुरतंच मीठ टाकायचं आणि छान एक 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायची. आणि हो, लाल मिरची पावडर पण टाकायची बरं का चवीसाठी. ही ग्रेव्ही जी आहे ती खूप तिखट नसते, पण कोणाला जर तिखट हवे असेल जास्त तर त्या पद्धतीने तुम्ही जास्त टाकू शकता. इथे मखनी ग्रेव्ही तयार आहे. चला आता या ग्रेव्हीपासून अगदी 2 मिनटात आपण आहे ना पनीर मखनी करणार आहोत. तर इथे आपण आहे ना एका छोट्या कढईत आहे ना उकळलेलं पाणी ठेवायचं आहे, म्हणजेच पाणी उकळून घ्यायचं आहे. त्यात 250 ग्रॅम म्हणजे पावशेर पनीरचे तुकडे करून आहे ना उकळून घ्यायचे. उकळी आली की गॅस बंद करायचं, झाकण ठेवायचं आणि ही कढई बाजूला ठेवायची. दुसरी एक कढई घ्यायची. त्यात आपण आहे ना ही जी मखनी ग्रेव्ही केली होती ती त्यात टाकायची. आता ही ग्रेव्ही तर घट्ट आहे, तर तुम्हाला आहे ना थोडीशी पातळ करावी लागेल, पण इतकी पातळ नाही. तुम्हाला हॉटेलची कन्सिस्टन्सी माहितीच आहे. 1 बाऊल पाणी टाकायचं, क्रीम आणि मीठ टाकायचं आणि छान उकळी येऊन द्यायची. त्यानंतर आपण जे पनीर उकळून घेतलेलं आहे तर ते फक्त आहे ना पनीर त्यातलं टाकायचं, पाणी बाजूलाच ठेवायचं. या पाण्याचे फायदे म्हणजे तुम्ही 2-3 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ह्यानी कणिक भिजवू शकता. कणिक खूप छान मऊ लुसलुशीत होते बरं का. आता इकडे ना आपली पनीर मखनीची जी भाजी आहे तयार आहे. मस्त उकळली, मस्त गरमागरम सर्व करा. सर्व करताना किसलेलं पनीर आणि कोथिंबीर टाका आणि पोळी, रोटी कशाबरोबर तुम्ही सर्व करू शकता आणि 31 डिसेंबर अशा पद्धतीने साजरा करू शकता. थँक्यू.